7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला घातांक हा जो टॉपिक आहे त्याच्यामधला नवनीत स्वाध्याय 9.1 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. पहिला प्रश्न असा आहे 0.000000 8 वेळा शून्य आहेत आणि 18 ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहाल. 10चा घात वापरून याचा अर्थ 10चा तिसरा घात, चौथा घात या पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. मग आता दशांश चिन्हानंतर एकूण डिजिटची संख्या मोजायची. एकूण ही 8 शून्य आणि हे 2 अंक म्हणजे एकूण 10 अंक आहेत दशांश चिन्हानंतर. त्यामुळं हे दशांश चिन्ह जर काढून टाकलं तर इथं संख्या 18 मिळेल गुणिले एकूण दशांश चिन्हानंतर 10 घर आहेत त्यामुळे 10चा वजा 10वा घात करायचं, कारण दशांश चिन्हानंतरची ती घर आहेत. म्हणजे ती संख्या आपल्याला अशी मिळेल 18 गुणिले 10चा वजा 10वा घात. आता हा पर्याय कुठंच दिलेला नाही. प्रत्येक पर्यायात आपल्याला 1.8 असं दिले. मग दशांश चिन्ह जर इथं आपण घेतलं तर जो घातांक आहे त्याच्याऐवजी 10चा वजा 9वा घात होईल, कारण दशांश चिन्ह आपण इथे घेतले. म्हणजे 18 गुणिले 10चा वजा 10वा घात म्हणजेच 1.8 गुणिले 10चा वजा 9वा घात. हा पर्याय मात्र आपल्याला दिलेला आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 0.1 त्याचा चौथा घात गुणिले 15 ही एक संख्या दिली. 0.00015 गुणिले 10चा वर्ग ही दुसरी संख्या आणि 150 गुणिले 0.01 कंसाचा वर्ग आणि 1.5 गुणिले 10चा तिसरा घात यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर सर्वात पहिली संख्या आपल्याला 0.1चा चौथा घात गुणिले 15 असे दिले. मग 0.1चा चौथा घात म्हणजेच 0.0001 गुणिले 15. हा जर गुणाकार आपण केला तर 15 आणि 1चा गुणाकार 15 मिळेल आणि दशांश चिन्हानंतर एकूण 4 डिजिट्स आहेत त्यामुळं उजवीकडून येताना तेवढी डिजिट सोडायची, म्हणजे 1 2 3 4 डिजिट, तर मिळेल 0.0015. आता दुसरी जी संख्या आहे 0.00015 गुणिले 10चा वर्ग. 10चा वर्ग म्हणजेच 100. मग 100 मध्ये एकावर 2 शून्य आहेत त्यामुळे दशांश चिन्ह 2 घरं पुढे सरकेल आणि ती संख्या होईल 0.015. तर ही याची किंमत झाली दुसऱ्या संख्येची. तर तिसरी संख्या बघूया 150 गुणिले 0.01 कंसाचा वर्ग, त्याचा वर्ग होईल 0.0001 आणि 150 आणि 1चा गुणाकार 150 मिळेल आणि दशांश चिन्हानंतर एकूण 4 डिजिट्स आहेत त्यामुळं उजवीकडून येताना तेवढी डिजिट सोडायची, म्हणजे 1 2 3 आणखी घ्यावं लागेल आणि मग दशांश चिन्ह. मग 0.0150 म्हणजेच 0.015 ही या संख्येची किंमत मिळाली. आणि सर्वात शेवटची संख्या आहे 1.5 गुणिले 10चा घन म्हणजेच त्याला 1000 न गुणायचं. 1.5 गुणिले 1000 उत्तर मिळेल. आता ह्या सर्व संख्या आपण त्यांची किंमत काढून घेतली. आता ठरवायचं की यापैकी सर्वात लहान संख्या कोणती. तर याच्यामध्ये सर्वात लहान संख्या आपल्याला दिसते 0.0015 जी पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिलेली आहे, कारण 0.1चा चौथा घात गुणिले 15 म्हणजेच 0.0015. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे वजा 2x वर्ग कंसाचा घन छेद 3y. इथं वजा 2x वर्ग छेद 3y कंसाचा घन आहे, याचा अर्थ याचा अंश आणि छेद दोन्हीचा घन करायचा. वजा 2चा घन वजा 8 मिळेल, कारण कुठल्याही ऋण संख्येचा घन ऋण संख्याच मिळते. आणि x वर्गचा घन आहे म्हणजे घातांकांचा गुणाकार करायचा. 2 आणि 3चा गुणाकार 6 येईल. छेदामध्ये 3चा घन 27 आणि yचा घन y घन ही आपली किंमत. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 27 गुणिले 64 गुणिले 2चा घन गुणिले 6चा x घात. 27 गुणिले 64 बरोबर 2चा तिसरा घात गुणिले 6चा x घात असं आपल्याला दिले. तर 27 ही संख्या आपण अशी लिहू शकतो 3चा घन गुणिले 64 ही संख्या 2चा 6वा घात या स्वरूपात लिहू शकतो, कारण उजव्या बाजूला 2चा तिसरा घात आपल्याला दिलाय गुणिले 6चा x घात आहे तसंच ठेवूया. तर 3चा तिसरा घात आहे तसंच ठेवू गुणिले 2चा 6वा घात गुणिले उजव्या बाजूचे 2चा तिसरा घात जो आहे तो जर डाव्या बाजूला घेतला तर 2चा वजा तिसरा घात होईल बरोबर 6चा x घात. पुन्हा 3चा घन आहे तसाच, इथं पाया समान आहे तो एकदाच लिहू.
आणि अंशांची बेरीज करायची. म्हणजे 6 अधिक वजा 3 म्हणजे 6 वजा 3 बरोबर 6चा x घात. पुन्हा एकदा 3चा घन गुणिले 2चा 6 वजा 3 म्हणजे तिसरा घात बरोबर 6चा x घात. आता इथं 3चा घन गुणिले 2चा घन घातांक समान आहे, त्यामुळे 3 गुणिले 2 हे कंसात ठेवूया आणि त्याचा घन करूया बरोबर 6चा x घात. कंसामध्ये 3 आणि 2चा गुणाकार 6 त्याचा घन बरोबर 6चा x घात. तर या दोन समीकरणांची तुलना केली तर पाया समान आहे, जे घातांक पण समान असणार, म्हणजे x ची किंमत असेल 3. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 6,25,000 बरोबर 0.5चा चौथा घात गुणिले 10चा x घात. तर x बरोबर किती? मग इथं 6,25,000 बरोबर 0.5 चा चौथा घात गुणिले 10चा x घात. 10चा x घात आपण उजव्या बाजूलाच ठेवूया आणि 6,25,000 डाव्या बाजूला आहे तसेच. हे जे 0.5 त्याचा चौथा घात आहे ते आपण डाव्या बाजूला घेऊया, म्हणजे छेदात जाईल. आणि 0.5चा चौथा घात म्हणजेच 0.0625, कारण 0.5चा चौथा घात काढायचा म्हणजे 0.5 ही संख्या 4 वेळा घ्यायची, त्यांचा गुणाकार करायचा, जो 0.0625 मिळेल. आता छेदामधले जर दशांशचिन्ह काढायचे असेल तर इथं 625 संख्या घेऊया आणि अंशामध्ये 6,25,000 आहेत. छेदामध्ये दशांशचिन्हानंतर एकूण 4 डिजिट्स आहेत, त्यामुळं अंशामध्ये आपण 4 शून्य वाढवायचे, कारण छेदातलं दशांशचिन्ह आपण काढून टाकले बरोबर 10चा x घात. मग इथं 625 भाग घालूया. 625 एक्के 625 आणि त्याच्यावर एकूण शून्य किती आहेत तर 7. म्हणजेच ही संख्या आपल्याला अशी मिळेल 10चा 7वा घात. एकावर 7 शून्य आहेत, म्हणजेच ते 10चा 7वा घात या स्वरूपात आपण लिहू शकतो. आणि उजव्या बाजूला 10चा x घात आहे तसंच. पुन्हा एकदा इथं पाया समान आहेत, म्हणजे x ची किंमत असणार आहे 7. हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न x चा 1/2 घात बरोबर 8. तर x चा 1/3 घात त्याचा वर्ग बरोबर किती? मग x चा दुसरा घात म्हणजेच काय तर वर्गमुळात x बरोबर 8. हे वर्गमूळ चिन्ह जर काढून टाकलं तर दोन्ही बाजूचा वर्ग करावा लागेल. मग x चा वर्गमूळ त्याचा वर्ग x येईल आणि 8चा वर्ग येईल 64. मग ही x ची किंमत झाली. आता ही जी किंमत आपल्याला विचारली तिथं x हा पहिल्यांदा 1/3 घात घ्यायचा आहे, म्हणजे x चं घनमूळ घ्यायचं आहे. आता x ची किंमत आपण काढलेली इथं 64, ती घनमूळ चिन्हात घेऊया. 64चं घनमूळ 4, ही किंमत मिळाली x/3 ची. आता पुन्हा त्याचा वर्ग करायचा आहे, म्हणजे x चा 1/3 घात त्याचा वर्ग म्हणजेच 4चा वर्ग करायचा. 4चा वर्ग मिळेल 16. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले, त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न 81 बरोबर 27चा x घात. तर x बरोबर किती? मग इथे 81 आणि 27 या दोन्ही संख्या एका समान संख्येच्या घातांकांच्या स्वरूपात लिहिता येतात का, असा विचार आपण करायचा. कारण 81 म्हणजेच 3चा चौथा घात, म्हणजे 3 ही संख्या 4 वेळा घेऊन त्याचा गुणाकार केला तर 81 मिळतो. आणि 27 म्हणजेच 3चा तिसरा घात. पण हा 27 त्याचा पुन्हा x घात आहे, त्यामुळे ते कंसात ठेवून त्याचा x घात करायचा. मग 3चा चौथा घात बरोबर इथं 3चा तिसरा घात पुन्हा त्याचा x घात, म्हणजे घातांकांचा घातांक आहे, म्हणजे पाया समान ठेवायचा आणि या घातांकांचा करायचा गुणाकार, म्हणजे 3 आणि 1चा गुणाकार 3x. तर इथं पाया समान आहेत, म्हणजेच घातांक पण समान असणार, म्हणजे 4 बरोबर 3x मिळालं. तर x ची किंमत काढायला 3 डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील, कारण 3 गुणिले x आहेत. ही झाली x ची किंमत, x बरोबर 4/3. आता हे उत्तर आपल्याला दिले पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही? आता याच्यामध्ये एकच पर्याय दिसतोय, पर्याय क्रमांक 4, कारण 5चा चौथा घात करायचा म्हणजेच 5 ही संख्या 4 वेळा घ्यायची आणि त्यांचा करायचा गुणाकार. 5 गुणिले 5 25 गुणिले 5 1400 गुणिले 5 625 उत्तर मिळेल. पण ही संख्या आपल्याला 1024 दिली, त्यामुळे हेच आपलं उत्तर असणार आहे. बाकी सर्व पर्यायांनी म्हणजे 10.24 गुणिले 10चा वर्ग म्हणजेच काय तर 1024.
किंवा 4 ही संख्या 5 वेळा घेऊन त्याचा गुणाकार केला तरी 1024 मिळतात आणि 2चा 10वा घात केला तरी 1024 मिळतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 याच्यामध्ये ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या म्हणजेच 1024 आहेत. पर्याय क्रमांक 4 मध्ये मात्र जी संख्या दिली 5चा चौथा घात, तर 5चा चौथा घात काही 1024 आपल्याला मिळत नाही. त्यामुळे त्या संख्येनं 1024 ही संख्या व्यक्त होत नाही. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे 5चा शून्यावा घात अधिक 6चा शून्यावा घात अधिक 3चा शून्यावा घात छेद 5चा शून्यावा घात गुणिले 6चा शून्यावा घात गुणिले 3चा शून्यावा घात बरोबर के. तर के ची किंमत किती? मग इथं 5चा शून्यावा घात म्हणजे 1 अधिक 6चा शून्यावा घात सुद्धा 1 अधिक 3चा शून्यावा घात सुद्धा 1 आणि छेदामध्ये तिथं सुद्धा 5चा शून्यावा 6चा शून्यावा आणि 3चा शून्यावा घात आहे आणि त्यांच्यामध्ये मात्र गुणाकाराचं चिन्ह आहे. म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर के. मग आता इथं अंशामध्ये 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजेच 3, छेदामध्ये 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजेच 1 बरोबर के. मग के बरोबर 3/1 म्हणजेच के बरोबर 3 ही आपल्याला किंमत मिळेल केची, जी पर्याय क्रमांक 2 मध्ये दिली. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.